आधी नाशिकमध्ये खरातकडून महिलांवर अत्याचार, त्यानंतर नाशिकचंच रवींद्र एरंडे प्रकरण, मग अमरावतीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कोल्हापूर सुद्धा अशाच एका प्रकरणानं हादरलेलं आहे। प्रेमाच्या नावाखाली तरुणींना जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। आरोपी शाहिद सनदी यानं 10 ते 15 मुलींसोबत हा प्रकार केल्याचा संशय आहे। या घटनेनंतर गावामध्ये संतापाचं वातावरण बघायला मिळालं। गावकरी आणि हिंदुत्ववाद्यांनी बंद पुकारत आंदोलन केलं। मग आरोपीने स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागत गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। यानंतर आरोपीच्या वडिलांनी तर मुलाला फाशी देण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोळीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। यात लव जिहादचा सुद्धा आरोप हिंदुत्ववादी तरुणांकडून केला जातोय, कारण पीडित तरुणी या हिंदूच असल्याचा दावा केला जातोय। या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजपा आमदार अमल महाडिक यांनी सांगितलेलं आहे। राहणार शिरोली ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली। माझे अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज व्हिडिओ मी अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। नमस्कार, मी समीर बोंडला संदे, राहणार शिर्ली पुलाची। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत। आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। काम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलनं या ठिकाणी केलेलं आहे। कोल्हापूरच्या आणि आमच्या शिर्लीच्या बजरंग दलच्या टीमनं या ठिकाणी शिर्लीचे जी का आमची बजरंग दलची टीम आहे यांच्यामार्फत अश्लील व्हिडिओ या शाहिदकडे मोबाईलवर त्याच्या आहेत। हा पूर्ण गांजाळा व्यक्ती आहे। हा स्नेक बाईट घ्यायसाठी गोव्याला जातोय आणि पूर्ण गांजा ह्याची टीम आहे। अजून हा फक्त एकच आरोपी असं दिसतोय, पण हा एक आरोपी नाही आहे। याच्या मागे अजून 5 जणांची टीम आहे। आमच्याकडे याची सगळी नावं सखोल आमच्याकडे याचे पुरावे आहेत। आम्ही शासनाला व पोलीस स्टेशनला सादरच करू। खरं तर लव जिहाद म्हणजे ह्या धर्मांध मुसलमानांनी एक पुकारलेलं छुपयुद्ध म्हणेन मी। हिंदू मुलींना टार्गेट करायचं, त्यांना उद्ध्वस्त करायचं, त्यांचं घर उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्या मोबदल्यात लाखो रुपये मिळवायचे आणि फायदा करून घ्यायचा। हे पैशांना कोण देते, ह्याच्या मागं कोणती यंत्रणा आहे, हे पोलिसांनी शेवटपर्यंत तपास करणं गरजेचं आहे। आज अमरावती झालं, नागपूर झालं, कोल्हापूर झालं, महाराष्ट्रात सर्वत्र लव जिहाद हे युद्ध पुकारलेलं ठिकाण आपल्याला पूर्णपणे त्यांनी मोडून काढायला गरज आहे। शासन काय करतंय, हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतंय, परंतु निर्णय होत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे। भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोझर या घरात फिरला पाहिजे, घरात सहआरोपी केलं पाहिजे। नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लंगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लंगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगडं करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आता।